नमस्कार. आज 24 ऑगस्ट 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. बंदला प्रतिबंध, मविआतील पक्षांना उच्च न्यायालयाचा मज्जाव. बदलापूर अत्याचाराविरोधात आज राज्यभर मूक आंदोलन. पहा, सर्वांना माहिती आहे 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टच्या दरम्यान महाविकास आघाडीने एक निर्णय घेतलेला होता की 24 तारखेला महाराष्ट्र बंद असेल. डन. मग त्याच्या विरोधात 23 तारखेला बॉम्बे हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती व अगदीच 23 तारखेला त्याबद्दल सुनावणी चालू होती व सकाळच्या सत्रामध्ये बॉम्बे हायकोर्टाने प्रतिबंधला नकार दिलेला होता. ओके, पण दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी काय दिला पहा. बॉम्बे हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत यांनी 2004चा हवाला दिला. म्हणजे 2004 मधील एक केस घडलेली आहे, त्या केसचं नाव पहा. मुंबई उच्च न्यायालयाने 2004 मध्ये BG देशमुख प्रकरणात राजकीय पक्ष किंवा व्यक्तींनी पुकारलेला बंद बेकायदा आणि घटनाबाह्य ठरवला होता. ओके, 2004 मधील BG देशमुख यांच्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्याचा हवाला देत जो आज बंद होणार होता त्या बंदाला त्यांनी प्रतिबंध दिलं बॉम्बे हायकोर्टाने. अगदीच मग त्याचे परिणाम असे झाले पहा की जे महाविकास आघाडीमधील जे तिन्ही घटक पक्ष आहेत त्यांनी लगेच तो निर्णय मागे घेतलेला आहे. जो बंद त्यांनी पुकारलेला होता त्यांनी तर माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तो मागे घेतलेला आहे. एक चांगली गोष्ट आहे. पण इथून काय प्रॉब्लेम येतो पहा, तर आर्टिकल 19 आपलं पाहता येतं आपल्याला. आर्टिकल 19 काय सांगता येतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता पहा, राजकीय पक्ष यांना पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ओके, हां, आता अगदीच याचे पहा इम्पॅक्ट आपल्याला वेगवेगळे असू शकतील. ओके, राजकीय बंद जर पुकारला गेला ना तर त्याचे इम्पॅक्ट पहा इकॉनॉमीवर होतात. ओके, एखाद्या वेळेस अगदीच जर एखादी पेशंट वगैरे असेल तर त्याला हॉस्पिटलला वगैरे जायचं असेल व पहा आपल्याजवळ जर ॲम्ब्युलन्स नसेल अवेलेबल तर आपण साधारण गाडीमध्ये वगैरे जर गेलो तर त्यावेळेस आपल्याला ना तिथं म्हणजे जीवितहानी वगैरे होण्याचे जास्त चान्सेस असतात. ओके, त्यामुळे हानी तर भरपूर आहेत बंदच्या, पण आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी किंवा जे प्रेशर ग्रुप आहे व GS2ला आपल्याला प्रेशर ग्रुप हा टॉपिक आहे पहा. ओके, म्हणजे दबाव गट. मग आता दबाव गट या नात्याने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राजकीय बंद ला प्रतिबंध देणे हे कितपत योग्य आहे. तर पहा, आता डायरेक्टली तुम्ही एकच साईड घ्यायचं नाही की बाबा हे पूर्णतः जे काही झालं किंवा बॉम्बे हायकोर्टाचा जो निकाल आला ना तो पूर्ण वेगळंच आहे. म्हणजे अगदी त्यांनी चुकीचंच केलं वगैरे असं म्हणता येणार नाही. कारण पहा, आपला दोन्ही साईड पण पाहिजे असतील. एक इकॉनॉमी बंद कशा पद्धतीने पडते पहा. जर आपलं दळणवळण सुविधा जर त्या दिवशी ठप्प झाली ना तर संपूर्ण इकॉनॉमी त्या दिवशी बंद पडते. जसं की पहा, आता ते कुरिअर सर्व्हिसेस वगैरे आहेत त्याचं उदाहरण घेऊयात आपण सरळ. किंवा अगदीच झोमॅटो वगैरे जी पार्सल सुविधा आपल्याला प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडे पण पहा. अगदी ज्या दिवशी बंद पुकारला जाईल ना त्या दिवशी जे झोमॅटोचे जे पार्सलवाले वगैरे आहेत किंवा जे रेस्टॉरंट्स आहेत ते सर्व बंद असतील. मग रेस्टॉरंटमुळे इकॉनॉमी त्यांची पण खड्ड्यात गेली. त्यानंतर जे झोमॅटोवाले किंवा जे गिग वर्कर्स आहेत यांना पण काय काम मिळणार नाही दिवसाला. मग त्यांचं पण जे दिवसाची जी इन्कम आहे ती पण तिथं डाऊन होते. यामुळे इकॉनॉमिकली तिथं काय झालेलं आहे म्हणजे आर्थिक नुकसान तिथं झालेलं आपलं बेसिकली दिसतं. ओके, या कारणांनी जे बंद आहे ना त्याला आपण विरोध करणं पण गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण आर्टिकल 19 काय सांगतं तुम्हाला, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. व अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच आहे का, तर बिलकुल नाही. तर अगदी म्हणजे तुमच्यासोबतच कोणाला आहे आणखीन, तर राजकीय पक्षांना पण आहे. मग त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथं नष्ट होत आहे. यासाठी पहा आपल्याला काय करावं लागेल, दोन्हींची साईड घ्यावं लागेल की बाबा जरी बंद असला तरी आता पहा मविआतील जे नेते आहेत त्यांनी काय म्हटलेत, आम्ही काय करू आता तर मूकपट्टी बांधू वगैरे किंवा काळी पट्टी वगैरे बांधून आम्ही तशा पद्धतीने आंदोलनाला वगैरे थांबू. 11 ते 12च्या दरम्यान त्यांनी आंदोलन वगैरे करणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ही पण पद्धत असू शकते पहा. आपली मागणी मान्य जर करून घ्यायची असेल ना तर कायदा आणि सुव्यवस्था हाताळत आपण जे बंद वगैरे पोहोचतो त्याला प्रतिबंध नाही आहे. पण डायरेक्टली जर तुम्ही प्रेशराईज करून जर बंद करत असाल ना तर त्याला इथं काय आहे, प्रतिबंध आहे. ओके, हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बाकी तुम्हाला आंदोलन करण्याची परमिशन वगैरे कुठेही नकारण्यात आलेली नाही. त्यामुळे आर्टिकल 19चं इथं बेसिकली उल्लंघन होत नाही आहे. ओके, व याच्याही पुढे गेल्यानंतर पहा आपल्याला काय सांगता इथिक्सच्या जर तुम्ही केस स्टडी वगैरे जर पाहिला तर तिथं काय आपल्याला एक युगिलेटेरियन सिद्धांत येतो. मग त्या सिद्धांतानुसार असं म्हणण्यात आलेलं आहे पहा, जिथं जास्त इम्पॅक्ट होतो ना तो काय आहे तर तेच बेस्ट आहे असं काम आपल्याला करायचं असतं. ओके, म्हणजे पहा इथं 100 लोकांचं जर हित साधत असेल तर हे काम करायचं व इथं एका व्यक्तीचं जर हित साधत असेल तर आपण न केलं तरी चालतं. पण 100 लोकांचं हित हे महत्त्वाचं असतं. ओके, ते समजून सांगताना ना ते रेल्वेचं उदाहरण देतात पहा. एका रेल्वे ट्रॅकवरती एक व्यक्ती आहे आणि दुसरीकडे 5 वर्कर्स आहेत. मग कोणाला तुम्ही चिरडणार, कारण रेल्वे तरी ती थांबणार नाही तुम्ही. तर अगदीच आपल्याला काय करावं लागेल, 5 लोकांचं हित तिथं म्हणजे जास्त 5 लोकांना आपण व्हॅल्यू देतो. या नात्याने आपण या एका व्यक्तीला चिरडलं तरी चालतं. मग ते आहे ते सिद्धांत. मग त्या सिद्धांतानुसार जर तुम्ही याला प्रूव्ह जर करायचं म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल, मग अगदीच पहा तर
जर बंद पुकारला गेला तर काय 100 लोकांचं अर्थव्यवस्था तिथं बिघडू शकते. मग यासाठी आपला म्हणजे त्यांचं नुकसान होत आहे, यासाठी आपण अगदी एकाला न्याय मिळण्यासाठी आपण 100 लोकांचं नुकसान करतो. मग हे कोणतं न्याय आहे? मग यासाठी आपल्याला काय म्हणायचं आहे बेसिकली, हे जे बंद होतं त्याला प्रतिबंध केलेलं बॉम्बे हायकोर्टाचा जो निर्णय आला ना, तो बेस्टच आहे असं तुम्ही तिथं कन्क्लुजनमध्ये देऊ शकता. जर हा इथिक्स पर्स्पेक्टिव्हने जर प्रश्न विचारलेला असेल तर, व GS2 पद्धतीने जर विचारलेला असेल तर अगदीच आर्टिकल 19चा तिथे तुम्हाला हवाला देणं गरजेचं आहे. पहा, ओके. तर अशा पद्धतीने हा लेख होता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, विद्यार्थ्यांची शाळा सुटली, शिक्षण धोरणाची पाठी फुटली. आता पहा, गेल्या शैक्षणिक वर्षात देशभरातून 7.5 लाख विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर फेकले गेले असून त्यातील 32% अनुसूचित जाती आणि जमातीची असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. व ही जी आकडेवारी मी जाहीर केलेली आहे, किंवा ही जी आकडेवारी आपण पाहत आहोत आता सध्याला, ही कोणी दिली आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटनेच दिली आहे. व ही आकडेवारी प्रबंध या वेबसाईटवरती आहे. प्रबंध, ओके. प्लीज हे पोर्टल पण ध्यानात ठेवा, कारण कंबाईन परीक्षेला याच्या पूर्वी पेन्सिल पोर्टल पण विचारण्यात आलेलं होतं. ओके, त्यामुळे प्रबंध पोर्टल विचारलं जाऊ शकतं. तर पहा, शासनाच्या प्रबंध या संकेतस्थळावरील माहितीनुसार देशातील मुलांचा हा शाळाबाह्य प्रवास स्पष्ट झालेला आहे. व यामध्ये SCच्या विद्यार्थ्यांचं जर तुम्ही प्रमाण पाहिलात तर 1,54,830 एवढे जे विद्यार्थी आहेत ते शाळाबाह्य झालेले आहेत, म्हणजे त्यांनी शाळा सोडून दिलेली आहे. तशाच पद्धतीने जर तुम्ही ST कास्ट या विद्यार्थ्यांचं जर पाहिलात तर तिथून पहा 96,107 जे विद्यार्थी आहेत ना, ते शाळाबाह्य झालेले आहेत. ओके, म्हणजे अगदीच शैक्षणिक एकीकडे आपण काय म्हणतो पहा, 2020 मध्ये जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली त्यानुसार आपल्याला काय म्हणायचं आहे की अगदीच आम्ही एखादा विद्यार्थ्याला शाळेपासून दूर वगैरे जाऊ देणार नाही. म्हणजे पहा, आता एखादा BA करत असेल व त्याला जर दुसरीकडे म्हणजे BSc वगैरे जर करायचं असेल किंवा BCom जर करायचं असेल ना, तर तो BA टाकून लगेच दुसऱ्या वर्षी कुठे जा ॲडमिशन घेऊ शकतो, BComला घेऊ शकतो. व तिथं पण जर त्याला नको वाटलं ना, तर तो परत वापस येऊन BA पण करू शकतो. अशी आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे की म्हणजे भरपूर आपल्याला चान्सेस देण्यात आलेले आहेत. पण खरं पाहिलं ना तर हे अद्याप लागू झाले नाही. तरी देखील आता याची जर ग्राउंड रियालिटी जर तुम्ही पाहिलात, ओके, म्हणजे आपल्याकडे याची का गरज आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीची लवकरात लवकर राबवणं, तर पहा, काही विद्यार्थ्यांना डायरेक्टली त्यांची शाळा तिथंच सुटून गेली आहे. 1.5 लाख विद्यार्थ्यांची तर शाळा अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहेत, जातीचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांची शाळा तिथेच सुटलेली आहे. मग त्यांना आपण शिक्षणाच्या प्रवाहात आता आणू शकतो का? तर बिलकुल नाही. मग याला आणण्यासाठी आपला न्यू एज्युकेशन पॉलिसी खूप गरजेची आहे. ओके, व न्यू एज्युकेशन पॉलिसी जरी आली ना तर ह्याला बेस्ट पद्धतीने राबवणं पण हे कर्तव्य असेल. पहा, कारण आपल्याकडे ना शाळाबाह्य मुलं खूप जातात. म्हणजे अगदीच पहा, काहीतरी घरात सिच्युएशन वगैरे होते त्यामुळे पहा त्यांना 1 वर्ष वगैरे शाळा सोडावी लागते. बरोबर, म्हणजे काम वगैरे त्यांना करावं लागतं. हाती काम लागलं की मग ते शाळा करू शकत नाहीत. मग शाळा अगदीच त्यांचं घर वगैरे व्यवस्थित चालल्यानंतर ते परत शाळेकडे यायचं जर म्हटलं तर त्यांना एज्युकेशन पॉलिसी आपली अडवते. मग या कारणांनीच पहा, आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवायची आहे, पण ती उत्तमरित्या राबवायची आहे. अन्यथा अगदीच जर आता इथं आकडेवारी पण दिलेली आहे. पहा, 6 वर्षाखालील जे विद्यार्थी आहेत ते 1,932 विद्यार्थी शाळाबाह्य झालेले आहेत. त्यानंतर अगदीच तुम्ही 14 वर्षापेक्षा जर अधिक जर पाहिलात तर 9,069 विद्यार्थी जे आहेत ना ते शाळाबाह्य झालेले आहेत. त्यानंतर 11 ते 14 वयोगटातील पहा 30,000 विद्यार्थी तिथं काय झालेले आहेत तर बाहेर पडलेले आहेत. मग ही भयावह आकडेवारी आहे बेसिकली जर पाहिली तर. मग यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची आपली एक काळाची गरज आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण पहा, आजचं जे आजचे जे विद्यार्थी आहेत ना ते उद्याचं भविष्य आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे पॉईंट समजत असतील. त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीची गरज तुम्ही ही आकडेवारी वगैरे देऊन पटवू शकता. बाकी कंबाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रबंध पोर्टल हे ध्यानात ठेवायचं आहे. कशा संदर्भात आहे तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची सूची सजवण्यासाठी हा प्रबंध संकेतस्थळ आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे किंवा आपलं एक आर्टिकल आहे. तर पहा, नभाच्या पल्याडचे. आता अगदीच जर तुम्ही पाहिलात, काल 23 ऑगस्ट होतं, अंतराळ दिन साजरा करण्यात आलं संपूर्ण भारतभर. मग पहा, अंतराळ दिन आपण का साजरा केला तर सर्वांना आठवत असेल गेल्या वर्षी म्हणजे 23 ऑगस्ट 2023 रोजी आपले पाऊल चंद्रावरती पडले. ओके, म्हणजे अगदीच जे पूर्वीचे देश होते चायना, रशिया, अमेरिका यांच्यासोबतच आपण पण सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी प्रयत्न केला व तो यशस्वी झाला. ओके, चंद्रावरती. मग अगदी त्याचंच अनुसरण किंवा म्हणजे त्याची एक काय म्हणू शकतो, आपला एक विजय झाला तिथे. तो विजय दिवस आपण तो विजय दिवस लक्षात ठेवावा यासाठी आपण काय केलेलं आहे, 23 ऑगस्ट हा दिवस अंतराळ दिन म्हणून साजरा केला. बरोबर आहे. मग पहा,
हा दिवस साजरा केल्यानंतर आता जर तुम्ही पाहिलात शाळेचे वगैरे जर तुम्ही अगदीच भरपूर शाळांनी आता इथे पण शाळांची आकडेवारी वगैरे दिली आहे, पण ही आकडेवारी वगैरे आपल्या परीक्षेत लक्षात ठेवता येत नाही पहा. तर हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. तर पहा, आता जे शाळेमध्ये वगैरे जर तुम्ही काल कार्यक्रम जर पाहिले तर त्यामध्ये काय केलं जात होतं, डेमॉन्स्ट्रेशन वगैरे केली गेली, की पहिल्यांदा बैलगाडीवरून आलं आपलं जे हे आहे, म्हणजे आपले जे उपग्रह पूर्वीचे प्रक्षेपित व्हायचे ना ते बैलगाडीवरून यायचे. मग आता ती अगदीच पहा, आता आपल्याकडे पैसा वगैरे आहे त्यामुळे आपण काय करत आहोत, अगदी चांगल्या बेस्ट पद्धतीने ते ट्रकवरती वगैरे घेऊन जाऊन तिथे आपण इन्स्टॉलेशन वगैरे करत आहोत, किंवा PSLV GSLV MK3 पर्यंत आपण आता सध्याला पोहोचलेले आहोत. व आता नुकतंच काय येणार आहे, प्रायव्हेट सेक्टरला पण आपण काय आपले उपग्रह वापरण्यासाठी वगैरे देणार आहोत. त्यासाठी SLV पण आपण लॉन्च केलेलं आहे नुकतंच. ओके, मग हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला काय समजतं पहा, तर आपला इस्रोचा प्रवास असा आहे. मग इस्रोची तारीख केव्हाची आहे स्थापन झालेली, तर 1969ची. हेडक्वार्टर कुठं आहे, बेंगळुरू येथे. प्लीज हे पॉईंट जे मी सांगतोय ना ते लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, म्हणजे कंबाईन परीक्षेला असेच फॅक्ट वगैरे विचारले जातात व ही इथं पण देण्यात आलेलं आहे. ओके, तर मग पहा आपल्याकडे किंवा आपलं चुकतं काय आहे. आता शाळेमध्ये गेल्यानंतर पहा, काल आपलं डेमॉन्स्ट्रेशन देण्यात आलं का, तर आपलं इस्रोचा प्रवास कसा झालेला आहे, किंवा जे उपग्रह आहेत ते आपण कशा पद्धतीने अवकाशात किती किती एकदा 104 सोडले, एकदा किती सोडले, अशा पद्धतीने ते डेमॉन्स्ट्रेशन वगैरे काल देण्यात आलं. मग खरंच हे काळाची गरज आहे का? ओके, आता लेखकांनी हाच प्रश्न विचारलेला आहे की खरंच आपण हे करणं गरजेचं आहे का. आता त्यांचं काय म्हणणं आहे पहा इथे, मूलभूत संशोधनापेक्षा नोकरी बरी अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात वेगवेगळे दिन साजरे करणे बहुतेकांना आवडते. व तसंच झालेलं आहे पहा, शाळेतील जे हेडमास्टर्स असतील किंवा प्रिन्सिपल्स असतील त्यांना पण याबद्दल काहीच गैर वाटलं नाही. त्यांनी डायरेक्टली डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दिलं की बाबा बैलगाडीवरून अशा पद्धतीने आपलं PSLV वगैरे सोडण्यात आलेलं होतं पूर्वी, असं त्यांनी डायरेक्टली सांगितलं. पण पहा, यामधून कळीची भूमिका काय दिसते, तर रिसर्च होत नाहीये. आता विद्यार्थ्यांमध्ये पण आपण रिसर्च वगैरे डेव्हलप करत आहोत का या गोष्टीमुळे, तर बिलकुल नाही. आपण काय करत आहोत मग सध्याला, तर अगदीच पहा, डेमॉन्स्ट्रेशन दिलं म्हणजे रिसर्च होत नाही. ओके, आता मान्य आहे डेमॉन्स्ट्रेशन पण देणं गरजेचं आहे, पण ते डेमॉन्स्ट्रेशन आपण कोणाला देऊ शकतो, अगदी प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत डेमॉन्स्ट्रेशन आपण चालतं. पण उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन दिलात तर ते मग काय फायद्याचं आहे. ओके, मग तिथं काय असायला पाहिजे पहा, रिसर्च कल्चर तिथून आलं पाहिजे. मग रिसर्च कल्चर येण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर पहा अगदीच आपण दुर्बीन वगैरे एक म्हणजे शाळेने जर थोडंसं भाडेतत्वावर जर दुर्बीन आणून त्यांना रात्रीच्या वेळी चंद्र वगैरे असा दिसतो, किंवा म्हणजे थोडंसं तिथून एक कुतूहलरित्या जर तसं दाखवण्याचा खगोलशास्त्रज्ञांचा वगैरे त्यांचा जर प्रयत्न केला असता, तर पहा जिथं कुतूहल निर्माण होतं ना, मग तिथूनच रिसर्च आपल्याला पुढे जाता येते. आणि आता पहा, आपण फक्त डेमॉन्स्ट्रेशन जर पाहत राहिलं तर आपल्याला तिथं कुतूहल काहीच वाटणार नाही ना. आपण तर बैलगाडी आपलं म्हणजे अगदी लहानपणापासूनच पाहिलेली आहे, मग ह्यात काय नवीन आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. त्यामुळे रिसर्च जर करायची असेल ना, कुतूहल निर्माण करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांमध्ये. मग हेच आपल्याकडे बेसिकली बहुधा होत नाहीये. आता शाळेला आदेश कशा पद्धतीने येतात पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर जिल्हा परिषदमधील जे शिक्षणाधिकारी असतील ते आदेश देतात. मग ते आदेशाचं पालन अगदी मनावर असो किंवा न असो, मुख्याध्यापक काय करतात, म्हणजे गट विकास अधिकारी काय करतात, तो सर्व शाळांना प्रोव्हाइड करतात. मग ते मुख्याध्यापकांना जातं गट विकास अधिकाऱ्याकडून. पहा मुख्याध्यापक काय करतात प्रामुख्याने, तर अगदी त्यांना हे टास्क कंप्लीट करायचं आहे व आम्हाला फोटो पाठवायचे शिक्षणाधिकाऱ्याला, हेच फक्त त्यांच्या ध्यानात असतं. त्यामुळे हे दुर्बीन वगैरे खड्ड्यात गेलं किंवा विद्यार्थ्यांचं कुतूहल खड्ड्यात गेलं, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आपल्याला काय करायचं, फक्त एक डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे किंवा एक टास्क कंप्लीट करायचं असं पाहतात ते. त्यामुळे पहा इथे रिसर्च कल्चर आपल्याला लहानपणापासूनच डेव्हलप होत नाहीये. आता पहा, तुम्हाला पण जर शाळेमध्ये जर दुर्बीनद्वारे अगदी म्हणजे जे टेलिस्कोप असतं त्याद्वारे जर चंद्र वगैरे दाखवला असता, तर पहा तुम्ही अगदीच ह्या फील्डमध्ये वगैरे आला असता का. तुमचं जर सायन्स असतं ना, तुम्ही नक्कीच BSc घेऊन पुढे ते चंद्र आणखी कशा पद्धतीने मला जवळून पाहता येईल हे पाहण्यासाठी तुम्ही जास्त प्रयत्न करता. ओके, मग हेच तर कारण आहे आपल्याकडे ना, म्हणजे ते रिसर्च कल्चर आपल्याला म्हणजे शाळेपासून डेव्हलप केलं गेलं नाही. मग हीच तर समस्या आहे. आपण डे साजरा करतो मान्य आहे, पण त्या डेची उत्पत्ती वगैरे कुठे किंवा फलत वगैरे त्याचं होतं का. पहा डेमॉन्स्ट्रेशन पाहिलात ती मान्य आहे, पण अगदीच आज पाहिलात लगे ती उद्या विसरून पण जाऊ शकतं ना. पण एकदा जर तुमच्या अंगामध्ये जर कुतूहल निर्माण झालं ना, तर ते रिसर्चला काय देतं, एक चालना देतं. मग रिसर्च जर त्यावेळेस चालना मिळाली तर अगदीच पहा तुम्ही अगदी काय म्हणतो, गरज ही शोधाची जननी असते ना, अगदी त्या पद्धतीने तुम्ही पण काय करू शकता, त्यामध्ये रिसर्च वगैरे डेव्हलप करू शकतो व भारत पण म्हणजे तशा पद्धतीने पुढे गेला असता. पण प्रॉब्लेमच आहे असा आहे की आपण फक्त शाळांना तसे टास्क वगैरे दिले व शाळांनी ते कंप्लीट केले व दिवस साजरा झाला व तशा पद्धतीने अवकाश दिन किंवा अंतराळ दिन साजरा झाला असं आपण तिथं काल जाहीरपणे सांगितलेलं आहे. पण याचे इम्पॅक्ट काय झाले किंवा आपण दिवस का साजरा करतो याच्या मागचं कोणालाही काहीच पडलं नाही आहे पहा. मग अगदी हेच लेखकांना इथं म्हणायचं आहे. व आता काल 200 शाळांनी काय केलेलं आहे पहा, तर
अंतराळ दिन काल साजरा केला. ओके, मग अंतराळ दिन साजरा केला तर 200 शाळांनी तो साजरा केला, पण एकाही शाळेने अशा पद्धतीचा उपक्रम वगैरे राबवलं नाही आहे. त्यानंतर एक सोलापूरमधील एक शाळा आहे, त्यांनी पण असंच ते बैलगाडीचं वगैरे उपक्रम केलं व त्यांना काय झालेलं आहे पहा. तर एक लिम्का बुक, लिम्का बुकमध्ये त्यांना अवॉर्ड वगैरे मिळाला, की त्यांनी म्हणजे असं हे करून दिलं, काय म्हणतो, विद्यार्थ्यांना जास्त माहिती वगैरे दिली म्हणून ते फक्त रेकॉर्ड सेट केले. पण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना काही त्याचा फायदा झाला का? आता पहा, तुम्हाला ते निगेटिव्ह पण वाटेल किंवा पॉझिटिव्ह पण वाटेल, पण तुम्ही उद्या प्रशासनात गेल्यानंतर आता ह्या न्यूजचं रिलेव्हन्स काय आहे पहा. ओके, आता ह्या न्यूजचं रिलेव्हन्स तुम्हाला जी एस पेपर्समध्ये तर दिसणार नाही, पण मुलाखतमध्ये नक्की दिसू शकेल. पहा, आता जर त्याच दिवशीच्याच पेपरला वगैरे जर न्यूज आलेली असेल की रिसर्च कल्चर वाढवणं गरजेचं आहे, मग पहा, न्यूजपेपर जरी वाचलं नाही ना, तुम्हाला ही बातमी लगेच समजते की बाबा रिसर्च कल्चर किंवा कुतूहल वाढवणं गरजेचं आहे. कुतूहल जर वाढवलं ना, रिसर्च ऑटोमॅटिकली वाढू शकेल आपल्या विद्यार्थ्यांमध्ये. ओके, हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर अगदीच तो तुम्ही पाहिलात ना, आपले जे रिसर्च पेपर असतात ते जास्त व्हॅल्युएबल नाही आहेत, पण तुम्ही अमेरिकेचे किंवा अगदीच युकेचे जर रिसर्च पेपर पाहिलात तर ते खूप व्हॅल्युएबल असतात. किंवा आता पहा, मी जर नांदेड विद्यापीठातून जर रिसर्च केलेलं असेल किंवा माझे PhD होल्डर जर मी नांदेड विद्यापीठातून असेल व आता पहा, 2 विद्यार्थी आपण घेऊयात, म्हणजे कम्पॅरेटिव्ह थोडंसं स्टडी करणं गरजेचं आहे ते. ओके, हा विद्यार्थी आहे ए व हा विद्यार्थी आहे बी, व या विद्यार्थ्याची आहे पहा नांदेड युनिव्हर्सिटी. ओके, जिथून यातला PhD होल्डर झालेला आहे हा, व याची युनिव्हर्सिटी आहे पहा, अगदीच जर तुम्ही म्हटलात तर JNU आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे असं तुम्ही कन्सिडर करा. हा पण PhD होल्डर आहे, हा पण PhD होल्डर आहे. मग मला सांगा, व्हॅल्यू कोणाला जास्त असेल, नांदेड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याला की JNUच्या विद्यार्थ्याला? अगदीच पहा, JNUच्या विद्यार्थ्याला. आता तसं म्हणत नाही आहे मी की नांदेड युनिव्हर्सिटी वगैरे म्हणजे खूपच हे आहे, पण बेसिकली जर तुम्ही पाहिलात ना, तर तिथं रिसर्च कल्चरचं प्राधान्य तिथं जास्त आहे. किंवा JNU जे संस्थान आहे आज घडीला NRFच्या यादीमध्ये पण ती टॉपला असते, बरोबर. मग ह्या कारणांमुळेच काय आहे, आपल्याला रिसर्च कल्चर खूप डेव्हलप करणं गरजेचं आहे. ओके, मग त्यामुळेच कदाचित आपले पण जे विद्यापीठ आहेत, आता मराठवाड्यातील विद्यापीठ आहे त्यांना त्यांनी मी हे नाव घेतलेलं आहे. किंवा आपलं जरी बामू जरी तुम्ही इथं घेतलात ना, तर बामूची पण तीच अवस्था झालेली आहे. ओके, आपल्या रिसर्च पेपरची व्हॅल्यू असते का? आता नांदेड विद्यापीठामध्ये जर मी रिसर्च सादर केलं असेल तर ते खरंच जागतिक लेवलवरती वगैरे छपाई होईल का? तर बिलकुल होणार नाही. आता काही विद्यार्थ्यांना ही रिसर्च पेपर काय म्हणत आहे असं वाटत असेल, तर पहा, MA केल्यानंतर PhD साठी ज्यावेळेस आपण रिसर्च करतो ना, त्याला म्हणतात हे, व हे रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. किंवा तुम्ही लोकसत्ता जर न्यूजपेपर रीडिंग करत असाल तर तिथं लॅन्सेंटची रिसर्च वगैरे येत असते पहा. ओके, वेळोवेळी मी सांगित जाईल, काळजी करू नका. जरी आज समजलं नसेल तर फक्त लक्षात ठेवा की कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं काळाची गरज आहे. हा पॉईंट मला सांगायचा होता व तुम्हाला तो समजला आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, बाकी जर जेव्हा रिसर्च पेपर वगैरे बद्दल जर डिस्कस करायचं असेल ना, तर त्या दिवशी मी अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न तरी करेन. ओके, डन. त्यानंतर पुढे चला, आता आपण घागर उतारणी रे. आता म्हणजे हा आर्टिकल जर गिरीश कुबेर यांनी लिहिलेला आहे, चांगला वाटला मला इथपर्यंत, पण पुढे गेल्यानंतर काहीच नाही आहे. तरी देखील मी याच्यामध्ये थोडंसं पॉईंट ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पहा, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये एक इंग्लिश वृत्तपत्र होतं, त्यांनी इथं नाव दिलेलं नाही आहे. तर त्यांनी काय सांगितलं पहा, म्हणजे बजेट आल्यानंतर अगदीच निर्मला सीतारामन यांनी पण स्टार्टअप कल्चर वगैरे वाढत आहे किंवा आम्ही रोजगार वगैरे जास्त देत आहोत असं त्यांनी ज्यावेळेस म्हटलं ना, त्यावेळेस हा आर्टिकल आलेला होता. मग त्यालाच त्यांनी थोडंसं कन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, ज्यावेळेस त्यांनी हे आर्टिकल वाचलं व तिथे 75 म्हणजे पहिले 75 स्टार्टअप वगैरे पाहिले ना, तर ते बेसिकली स्टार्टअप जे होते ते कुठून आलेले आहेत, तर साऊथ इंडियामधून आलेले आहेत व त्यामध्ये एकही नाव महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याचं नव्हतं. मग यांचं काय म्हणणं आहे की महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत तरी कुठे मग? ओके, आता इथं डायरेक्टली तुम्हाला दिसणार नाही आहे, तरी पण ठीक आहे, मी त्याचं क्रक्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता अगदीच पहा तुम्ही, हा साहसी खेळ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही जर स्टार्टअप कल्चरमध्ये जर पाहिलात तर महाराष्ट्राचं एकही नाव तिथं दिसत नाही आहे. मग हे सर्व कुठं जात आहे? आपण स्टार्टअप वगैरे का तिथं क्रिएट करू शकत नाही? मग त्याचं नेमकं कारण इथंच आहे ना. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. रिसर्च ज्यावेळेस आपली उत्पन्न होत नाही आहे किंवा आपण काय म्हणतो, एक धाडस पण करत नाही आहे ना. बेसिकली पहा, आपल्याला जर शाळेमध्ये असताना जर शिकवलं गेलं असतं की बा तुम्ही निर्णय घेऊ शकता किंवा निर्णय क्षमता तुमची जर डेव्हलप जर झालेली असती तिथे, तर आपण काय करू शकलो असतो पहा, नक्कीच एखादी कंपनी पण काढू शकलो असतो. आता अनअकॅडमीचं जर उदाहरण घेतलं तर तुम्ही 2017ला ती अनअकॅडमी कंपनी स्थापन झालेली आहे. ओके, याच्यापूर्वी त्यांनी फक्त यूट्यूब चॅनलपासून सुरुवात केली होती म्हणा 2012 पासून, पण 2017ला ती कंपनी वगैरे तशा पद्धतीने इस्टॅब्लिश झाली व आज ती एक काय म्हणतो एडिटेक म्हणून ओळखली जाते, म्हणजे खूप मोठी एडिटेक आहे. अगदी तशाच पद्धतीने बायजेस पण पहा, बायजेस आता म्हणजे ती डबघाईला गेली, पण एकेकाळी ती पण काय होती पहा, अगदीच एक मोठी एज्युकेशन कंपनी म्हणून ओळखली जायची. अगदी जर तुम्ही पाहिला तर क्रिकेटला पण स्पॉन्सर बायजेस कंपनी वगैरे करायची किंवा अनअकॅडमी पण आता करत असते. मग हे सर्व काय आहे, तर
कुठे ना कुठे त्यांनी सुरुवात केलेली होती ना, पण त्यामध्ये बायजूस असू द्या किंवा अनअकॅडमी असू द्या, यामध्ये महाराष्ट्राचा कुठंतरी मागं हातभारा वगैरे आहे का, किंवा महाराष्ट्र इथे समोर येत आहे का, तर बिलकुल नाही आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे जे फर्स्ट 75 जे स्टार्टअप आहेत ना, त्यामध्ये महाराष्ट्राचं कोणीही नाही आहे. आता अगदी असतील असं नाही आहे की पहा महाराष्ट्र कुठेच नाही आहे, मी मान्य करतो आहे महाराष्ट्र, पण आपला बेसिकली ना हे दिसत नाही आहे, त्यामध्ये कल्चर दिसत नाही आहे, किंवा पहिल्या 75 व्यक्तींमध्ये स्टार्टअप आपला एकही महाराष्ट्राचं दिसत नाही आहे. जे सर्व काही आहेत ना, आंध्र प्रदेश, त्यानंतर बेंगलुरू म्हणजे कर्नाटक, ह्या 2 राज्यांची जास्त प्रमुखरित्या काय आहेत, स्टार्टअप आहेत, असं इथं लेखकाला बेसिकली म्हणायचं आहे. मग याला पण आपल्याला बदलण्यासाठी काय गरजेचं आहे, मग स्टार्टअप कल्चर आपलं महाराष्ट्रामध्ये राबवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर अगदीच पहा, परत एकदा आपल्याला कुठं रिफॉर्म करणं गरजेचं आहे, तर इथेच एज्युकेशन सिस्टीमवरती. ओके, महाराष्ट्रामध्ये आपल्याला भयावह स्थिती दिसते. अगदीच जर तुम्ही पाहिलात तर एवढे विद्यार्थी म्हणजे आपले 32% जर विद्यार्थी जर शाळाबाह्य जर पडले असतील, तर पहा त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे टॅलेंट असतं ना. आता अगदीच यावेळेस स्वप्नील कुसरे यांनी काय मेडल घेऊन आले, बरोबर, पण अगदीच दुसरं मेडल वगैरे महाराष्ट्रातून कोणी आणू शकलं का ऑलिम्पिकमध्ये वगैरे, का आणू शकले नाहीत? आपल्या महाराष्ट्रामध्ये टॅलेंट नाही असं आहे का, तर बिलकुल नाही. पहा, टॅलेंट महाराष्ट्रामध्ये पण आहे, पण प्रॉब्लेम कसा आहे ना, टॅलेंट आपण ओळखू शकलो नाही, ही महत्त्वाची समस्या आहे. आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यामधील जवळपास तुम्ही जर पाहिला तर 2.5 लाख विद्यार्थी काय शाळाबाह्य आहेत, व ह्या 2.5 लाखांपैकी कितीतरी असे विद्यार्थी असतील ना, त्यांच्याजवळ स्किल्स असतील किंवा म्हणजे तशा पद्धतीने टॅलेंट असेल, पण शाळेच्या बाहेर असल्यामुळे काय होत आहे, आपण त्यांना योग्यरित्या ओळखू शकत नाही आहे. किंवा आता पहा, दुसरे जे विद्यार्थी आहेत ना, ते शाळेमध्ये जरी गेले ना, तरी शिक्षकांवरती प्रेशर आपण काय टाकत आहोत, तर अन्य गोष्टींचं प्रेशर टाकत आहोत. जसं की पहा, अंतराळ दिन साजरा करा, पण अंतराळ दिन कशा पद्धतीने साजरा होत आहे हे तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ना. ओके, कारण कुतूहल तिथं निर्माण होत नाहीये, तर फक्त एक बर्डन आपल्यावरती कोणीतरी लादलं गेलेलं आहे, या नात्याने आज सध्याला काय अंतराळ दिन वगैरे साजले झाले. मग हे सर्व बदलण्यासाठी मग पहा, असं केल्यानंतर अगदी शिक्षकाची मानसिकता असत नाही की विद्यार्थ्यांमधून जाऊन टॅलेंट वगैरे शोधून आणणं. ओके, मग हेच कारण आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला कुठं रिफॉर्म करणं गरजेचे आहेत, तर एज्युकेशन सिस्टीममध्ये पहिल्यांदा रिफॉर्म करणं गरजेचं आहे. व त्यासाठी पाहिला, एकीकडे स्टुडंट स्पेसिफिक आणि दुसरीकडे असतील टीचर स्पेसिफिक. ओके, कारण टीचरला आपण सुट्टी वगैरे देतो ते मान्य आहे, पण टीचर सोबत आपल्याला काय करायला गरजेचं आहे, पहा, अगदीच त्याला जास्त विद्यार्थीमय कसं बनवता येईल हे खूप गरजेचं आहे. ओके, जोपर्यंत शिक्षक ना विद्यार्थ्यांना समजून घेणार नाही ना, तोपर्यंत आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती बदलू शकणार नाही. ओके, मग यासाठीच असे रिफॉर्म घेणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही सांगू शकता. आता पहा, फक्त एक न्यूज आलेली होती याची, त्यानंतर ही एक न्यूज आपण कसं केलं पहा, त्यांना लिंक केलेलं आहे. आता स्टार्टअप कल्चरबद्दल पण आपण तिथं काय केलं, लिंक केलं, कारण शिक्षकच असू शकतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. ओके, शिक्षकच जर सांगितले ना की बाबा तू हे करू शकतोस, तू काढू शकतो स्टार्टअप वगैरे, तर फक्त लढ म्हणा. ओके, आपल्याकडे आहे ना ती कविता, फक्त लढ म्हणा, अगदी तसं जर म्हटलं ना तर विद्यार्थी काहीही करू शकतो, फक्त त्याला एक बळ देण्याचं काम शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. मग यासाठीच पहा, स्टार्टअप असू द्या किंवा एखादी म्हणजे अगदी शासकीय नोकरी जरी म्हटलात तरी तिथे पण जाण्यासाठी आपलं काय, एका एज्युकेटरची गरज असते किंवा एका शिक्षकाची गरज असते. जर शिक्षकांनी म्हटलं ना तर आपण करू शकतो, किंवा एक बळ दिलं ना तर नक्कीच करू शकतो आपण. ओके, फक्त आपली ओळख तिथे कोणीतरी करून देणं गरजेचं आहे, किंवा पाठीशी कोणाचा तरी हात असणं गरजेचं आहे. तो जर शिक्षकांनी ठेवला तर खूप बेटर होतं. हेच आपल्याला या 3 लेखमधून आपल्याला सांगता येतं. ओके, तिन्ही लेखांचे मी लिंकेजेस केलेले आहेत. आता जर तुम्ही हा लेख वाचायला बसलात ना, तुम्हाला काहीच समजणार नाही, मी म्हणजे कुठलं बोललोय वगैरे काय बोललोय हे तुम्हाला समजणार नाही, पण मी अगदीच त्यांना लिंक करण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यामध्ये माझे ॲडिशनल पॉईंट पण टाकलेले आहेत. आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला, आजचं द हिंदू. सेबी बॅन्स अनिल अंबानी 24 ऑर्डर्स फ्रॉम कॅपिटल मार्केट इम्पोजेस 624 करोड फाईन. ओके, आता सेबीने 624 करोड फाईन लावलेला आहे अनिल अंबानींवरती, मग त्यासोबतच त्यांना 5 वर्षासाठी बॅन केलेलं आहे सेबीद्वारा. ओके, म्हणजे ते हे करू शकणार नाहीत. त्यानंतर 27 किल्ड 16 इंज्युअर इन इंडियन बस प्लंजेस इंटू नेपाळ रिव्हर. नेपाळमधील एका नदीमध्ये भारतीय टुरिस्टची बस कोसळून 27 ठार झाले आहेत व 16 जखमी झालेले आहेत, व ते अगदीच जळगाव जिल्ह्यामधील होते. ओके, मग महाराष्ट्रीयन आहेत ते, त्यामुळे अगदीच जळगाव जिल्ह्यावरती मग जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आपल्याला इथं बेसिकली पाहता येतोय. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पहा, प्राइम अक्युज्ड इन फेक NCC कॅम्प केस इन तमिळनाडू डाईज इन हॉस्पिटल, फादर किल्ड इन ॲक्सिडेंट. ओके, आता ही पण केस तमिळनाडूमध्ये पण आय दिन म्हणजे अशा पद्धतीने जी घटना आहेत ना अत्याचाराच्या, ते वाढत आहेत. आपल्याला बेसिकली हेच सांगता यायचं आहे. व आता अगदीच फेक NCC कॅम्पची केस आपल्याला
अगदी मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, पण हे आता खूप मोठं वळण घेत आहे की काय, असं इथं बेसिकली दिसत आहे. कारण त्यांच्या वडिलांना पण तिथं ठार मारण्यात आलेलं आहे. आता अगदीच आपल्याला माहिती नाही आहे की ते खरंच ॲक्सिडेंटमध्ये सॉरी म्हणजे ते कोणी उद्देशून मारलेलं आहे किंवा अगदी सहजच ॲक्सिडेंटमध्ये वगैरे मारलं गेलं आहे. पण अगदी ही न्यूज खूप मोठी झालेली आहे पहा. त्यासाठी SIT पण बसवण्यात आलेली आहे की भुवनेश्वरी यांच्या अंतर्गत. ओके, ठीक आहे. मग यांची रिपोर्ट आल्यानंतर पाहूयात. त्यानंतर दुसरीकडे पहा, बेंगाल आर्जिकर जे कॉलेज आहे त्यांच्याबद्दलचे आंदोलन वगैरे सध्याला चालूच आहेत. ओके, त्यानंतर बदलापूरमध्ये राजकारण वगैरे नको अशा पद्धतीने तिथे बॅनर्स वगैरे झळकलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा, आजचे जे एडिटोरियल्स आहेत ना, ते उद्याच्या लेक्चर्समध्ये मी कन्सिडर करणार आहे. व मी काल म्हटलेलं होतं की आज म्हणजे कालचं एडिटोरियल आज घेणार आहे, पण काळजी करू नका, याच्यापूर्वीच आपण ते डिस्कस केलेलं आहे. जर तुम्ही एकच मिनिट द्या, तुम्हाला मी ते लेख दाखवतो. तर हे पहा, केंद्रीय संरक्षण कायदा जो आहे ना, हे त्या दिवशी आपण पाहिलं होतं, हाच परत आलेला आहे. कशा संदर्भात? तर ही मुलाखत संदर्भात आलेला आहे कालच्या लेखमध्ये, सॉरी कालच्या द हिंदूमध्ये. त्यामुळे आज स्किप केलेलं तरी चालेल. ओके, त्यामुळे मी आता इथं थांबतोय. त्यानंतर आणखीन एक ॲडव्हर्टाईज मला अगदीच महत्त्वपूर्ण सूचना द्यायची होती. तर UPSCने पहा जे नेक्स्ट इयरचा जो कॅलेंडर आहे त्याला परत एकदा रिवाईज केलेला आहे व 22 ऑगस्टला तुमची मेन्स परीक्षा होणार आहे UPSCची. त्यामुळे प्लीज आतापासून खूप तयारीला लागा, अन्यथा पुढल्या वर्षीचं पण स्वप्न भंग होण्याचे जास्त चान्सेस आहेत. पहा, 99% तर प्रिलिम येणार आहात हे गॅरंटी आहे, पण तरी देखील 1% आपण चान्स घेऊन लढू शकतो. म्हणजे असं तुम्हाला डिस्करेज वगैरे करायचं नाही आहे मला, पण रियालिटी हीच आहे. पहा, तुमचं जर ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे जर क्लिअर झालं नसेल ना, तर प्लीज डिसेंबरपर्यंत चान्स आहे, करून घ्या. अन्यथा पहा, पुढल्या वर्षी तर तुम्हाला टाईम मिळणारच नाही. याच्यापूर्वी कसं होतं पहा, 20 सप्टेंबरला वगैरे एक्झाम होती. यावर्षी पण तसंच आहे, 20 सप्टेंबरला एक्झाम आहे. पण डायरेक्टली पुढल्या वर्षीचं जर तुम्ही कॅलेंडर पाहिलात ना, तर तिथं फक्त लगेच म्हणजे मे महिन्यामध्ये एक्झाम झाली की लगेच ऑगस्ट महिन्यामध्ये काय आहे, मेन्स परीक्षा आहे. पूर्वी ना 100 दिवस मिळायचे, आता खूप कमी दिवस तिथं मिळणार आहेत. त्यामुळे म्हणतोय प्लीज आता जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सिलेबस कंप्लीट करून घ्या, तरच पुढल्या वर्षाची प्रिलिम देता येईल तुम्हाला. आणि आता पहा, बर्डन असतं व त्यामध्ये तुमची प्रिलिम निघणार नाही. ओके, आता कदाचित तुम्हाला हे वाटेल की मास्तर निगेटिव्ह बोलत आहे, पण हेच सत्य आहे व ह्या सत्याला पहिल्यांदा एक्सेप्ट करा. त्यानंतर प्लीज तुम्ही तयारीला परत एकदा लागू शकता. व तुम्हाला जर काही समस्या वगैरे असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता, आहे मी. ओके, तर अशा पद्धतीने आता इथे थांबूयात. धन्यवाद.